पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये सध्या जे काही घडते ते फक्त एका सरकारचं अपयश नाही, तर संपूर्ण राज्यघटनेच्या अस्तित्वावरचा प्रश्न आहे। तिथे पंतप्रधानांच्या खुर्चीत माणूस आहे, पण निर्णयाचं केंद्र मात्र कुठेतरी रावलपिंडीच्या सैन्य मुख्यालयात आहे। शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल आता कुणाच्या हातात आहे, हा प्रश्न तिथल्या प्रत्येक नागरिकाला सतावत आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। शहबाज शरीफ यांचा चेहरा माध्यमांमध्ये आहे, पण त्यांचा आवाज मात्र कुठेच ऐकू येत नाही, कारण लष्कराच्या सावलीत त्यांचं नेतृत्व दबून गेलं आहे। पाकिस्तानच्या इतिहासात लष्कराने अनेकदा निवडून आलेली सरकार उलथवली आहेत, पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे। आता लष्करानं ते तख्तापलट केलं असं नाही, पण सरकार हळूहळू लष्कराच्या हातात झुकवायला लागलं आहे। पाकिस्तानमध्ये अनेकदा लष्करी उठाव घडले। अय्यूब खान पासून परवेज मुशर्रफ पर्यंतच्या काळात लष्कराने थेट सत्ता हातात घेतली, पण यावेळी चित्र अधिक भेसूर आहे। सरकार अस्तित्वात आहे, संसद अस्तित्वात आहे, पण निर्णय मात्र लष्कराचा आहे आणि शहबाज शरीफ हे फक्त नावापुरते पंतप्रधान उरले आहेत। सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद, महागाई, बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय कर्जाचं ओझं वाढलेलं आहे। या सगळ्या प्रश्नांवर शहबाज सरकार काहीही स्पष्ट भूमिका घेऊ शकलेले नाही। उलट प्रत्येक ठिकाणी लष्कराचे प्रवक्ते, लष्कराचे निर्णय आणि लष्कराचा हस्तक्षेप वाढत चालला आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे भारताबरोबरचा संघर्ष विराम। शहबाज शरीफ यांनी शांततेचे आश्वासन दिले, पण लष्कराने त्याच्या काही तासांतच सीमेवर गोळीबार सुरू केला। सरकार आणि लष्कर यांचे हे सार्वजनिक विरोधाभास आता लपवता येत नाही। हे केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियासाठीही अत्यंत धोक्याचा संकेत आहे। एकेकाळी इम्रान खान यांना सत्तेत आणणारे हेच लष्कर होते, पण नंतर त्यांनाही लष्कराच्या नियंत्रणात राहणं शक्य झालं नाही, म्हणून त्यांची हकालपट्टी झाली। आता शहबाज शरीफ यांचंही तेच भवितव्य असावं अशी कुजबूज पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात सुरू आहे। या सगळ्या घडामोडी पाहता पाकिस्तान लष्कर पुन्हा एकदा थेट किंवा अप्रत्यक्ष सत्ता हाती घेत आहे का, हा प्रश्न आता वेळेचा नाही तर वास्तवाचा आहे। आंतरराष्ट्रीय संस्था, विशेषतः IMF आणि UN यांनाही समजतंय की पाकिस्तानचं नेतृत्व लोकशाही असलं तरी नियंत्रण लष्कराच्या हातात आहे। या सत्ता संघर्षाचा सर्वात मोठा फटका बसतोय सामान्य जनतेला। राजकीय अस्थैर्य, वाढती महागाई आणि दहशतवादी कारवायांमुळे जनतेचं जीवन असह्य झालंय, पण जनतेचा आवाज दाबला जातोय। माध्यम लष्कराच्या धाकात आहे आणि विरोधक तुरुंगात। आणि शेवटी प्रश्न असा निर्माण होतो, पाकिस्तान हे लोकशाही राष्ट्र आहे की लष्कराचं एक मुखवटाधारी राज्य? जर शहबाज शरीफ यांच्या सरकारकडे खरोखरच सत्तेचं व स्वायत्ततेचं नियंत्रण नसेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची विश्वासार्हता संपत चालली आहे आणि अशा स्थितीत भविष्यात पाकिस्तान पुन्हा एकदा एका लष्करी राजवटीकडे झुकत आहे हे मान्य करावं लागेल। या संदर्भातील विश्लेषणासाठी पात्रा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।